आदर्श लग्न म्हणजे काय? मिथ अशी संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. तर तुमची विचारधारा जशी आहे त्याप्रमाणे तुमचा संसार हा कस्टमाइज असायला पाहिजे. म्हणजे बोलताना असं बोललं जातं, मुली शिकल्या म्हणून शेफारल्या. हो. त्यांना काय हवंय हे कधी विचारलं गेलं का? आजही अनेक घरांमध्ये बोललं जातं की तुझी अक्कल चुलीपुरती आहे. आज आता परिस्थिती अशी, लग्न झाल्यावर सासूच्या भूमिकेत जी व्यक्ती जाते ती स्वयंपाकघरातला होल्ड सोडत नाहीये. आमच्या घरात याच पद्धतीची भाजी लागते. असं किती वर्ष म्हणणार आहात तुम्ही? माझा संसार झाला जसा तसा माझ्या मुलांनी नाही ते बघून नाही करायचंय. बरोबर. तुमच्या मानसिकतेत बदल झाला तर तुमचं लग्न पुढे जाऊन ठीक आहे. लग्न कॅज्युअल घेण्याची गोष्टच राहिली नाही आता. की टू द पॉइंट बोललं नाही जात. मग ऑफिसमध्ये तू किती वाजता जातोस या वाक्याला काहीच अर्थ उरत नाहीये. आता लग्न ठरतंय तर असं इन जनरल गप्पा मारायला काहीच नाही वाटत, पण लग्नासाठी आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असतो त्यावेळी कोणत्या गोष्टींबद्दल बोलणं झालं पाहिजे? नमस्कार मंडळी, आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, असं म्हणतात की नातं कोणतंही असो त्यासाठी जर आपण कष्ट करण्याची तयारी ठेवली, त्यासाठी जर आपण सतत अपडेट करण्याची तयारी ठेवली तर ते नातं दीर्घकाळासाठी टिकू शकतं. आणि त्यात जेव्हा आपल्याला आपलं माणूस कोणतरी हवं असतं, हक्काचं माणूस हवं असतं, त्यासाठी तर आत्ताच्या काळामध्ये खूप समस्या, खूप टेन्शन आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतात की बाबा नेमकं हे होणार कसं. आणि याच प्रश्नाबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी, या प्रश्नाचे विविध कांगोरे हे उलगडून घेण्यासाठी आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये महाराष्ट्रातील जी अग्रगण्य विवाह संस्था आहे अनुरूप, त्याचे डायरेक्टर गौरी कानेटकर मॅडम गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. सो गौरी मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मॅडम, आपल्या विषयाला पहिल्यांदाच हात घालताना मला विचारायचंय ते म्हणजे असं म्हणतात की गेल्या 15-20 वर्षामध्ये लग्नामध्ये, विवाह संस्थेमध्ये खूप मोठे बदल झालेत, खूप आमूलाग्र बदल झालेत, तर ते खरं आहे का? हो, अर्थातच. आपल्याला सातत्याने हे आपल्या समाजामध्ये बघायला मिळतंय. आणि आजकाल तर मला असं वाटतं लग्न हा इतका मुळातच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हो. आणि सध्या ट्रान्झिट पिरियड मध्ये असल्यामुळे सगळीकडे लोक लग्न याबद्दलच बोलतात असं दिसतं. मग आता काय वाटतं की बाबा ह्या गोष्टी आधी नव्हत्या, परंतु गेल्या 10-15 वर्षांमध्ये ह्याच्यामध्ये बदल झालाय आणि तो तुम्हाला आजकाल खूप प्रकर्षाने जाणवतोय? हो, खरं सांगायचं ना तर हा बदल 1990 पासून झालाय. ओके. 1990ला जागतिकीकरणाची सुरुवात झाली. हम्म. आणि तेव्हापासून खूप साऱ्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल व्हायला लागल्या. हम्म. म्हणजे मला आठवतंय माझ्या लहानपणी खूप कमी गोष्टी आम्हाला सुद्धा दिसायच्या. म्हणजे आता कसं एखाद्या हातगाडीवरती खूप सारी फुलं दिसतात, गुलाबाची फळं दिसतात. हे आमच्या लहानपणी बघितल्याचं आठवत नाहीये. किंवा एक टिपिकल स्कूटर्स होत्या बजाजच्या. हो. आता कसं आहे, आता त्याचे अनेक मॉडेल्स, कार्स मधली मॉडेल्स, रंगही नव्हते माझ्या लहानपणी स्कूटर्सचे, कारचे. तर त्यातही सगळ्यात बदल झालाय. तर हे सगळं जागतिकीकरणाने सुरुवात झाली आणि मग तिथनं वस्तूंना महत्व येत गेलं. हम्म. तर जसजसं वस्तूंचं महत्व वाढत गेलं तसतसं मला असं वाटतं माणसाचं महत्व कमी कमी होत गेलंय. आणि या सगळ्याचा परिणाम हा आपल्या लग्न संस्थेवरती, नातेसंबंधांवरती जर नाही झाला तर नवल नाहीये त्याच्यात काही. बरोबर आहे. पण असं वाटतं का की म्हणजे आधीच्या पिढीचं माहित नाही, पण आत्ताची पिढी ज्यावेळी लग्न करण्याचा विचार करते म्हणजे एक साधारण 20 पासून 30 पर्यंत जी मुलं आहेत, त्यांच्यात बहुतांश लोकांमध्ये असं वाटतं की लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे आणि जबाबदारी जिथं म्हणतो ना तिथं ती म्हणजे निगेटिव्ह इम्प्रेशन मनामध्ये तयार होतंय. कुठेतरी असं वाटतंय की अरे हा बोजा आहे आणि तो बोजा खरंच घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या द्विधा मनस्थितीत पण अडकलेली काही जण दिसतात. तर असंच चित्र तुम्हालाही जाणवतं का? बेसिकली कसं आहे सांगते मी, की माझा थोडा रोख पालकांच्याकडे आहे. हं. तो असा आहे, की अ, लग्न म्हणजे आता तुम्ही म्हणलात तसं जबाबदाऱ्या, हं. लग्न म्हणजे बंधन, बरोबर. लग्न म्हणजे माझ्या आयुष्यात कोणाला तरी सामावून घ्यायचंय मला हं. किंवा मला कोणाला तरी आन्सरेबल असायला लागेल. आता या सगळ्यामध्ये बदल कसा झालाय, तर पालकांकडनं काही गोष्टी अशा सांगितल्या गेल्या, की एखादी मुलगी असते समजा घरातली आणि तिचे काही सबमिशन्स आहेत कॉलेजची किंवा असं वगैरे. हं. तर आई तिला पटकन म्हणते, "नाही, नाही, ते आधी अभ्यासाकडे बघ. घरातलं काम तुला काय करायचंच आहे." हां. हा जो बदल झालाय, तो आमच्या लहानपणी नव्हता. ओके. स्पेशली माझ्या लहानपणी नव्हता. म्हणजे ओके. कसं होतं, मी पण कॉमर्स कॉलेजला होते. हं. साधारण सकाळचं कॉलेज होतं माझं. मी 10 वाजता वगैरे घरी यायची, 10:15 पर्यंत. आणि त्याच्यानंतर 11 वाजता मी अव्याहत 4ही वर्ष आकाशवाणीवरती काम केलंय. 11 वाजता पोचायला लागायचं मला.
तर माझ्यासाठी आईने 2 पोळ्या ठेवलेल्या असायच्या शेवटच्या करायला आणि त्या रोज कंपल्सरी करायच्या असा एक रूल होता हम्म, घरामध्ये. हम्म. आणि मी मी काय तेव्हा असं साधी नव्हते ना, म्हणजे आईने ठेवले करा पटकन जा वगैरे असं काही नाही. मीही कटकट केलीये खूप, मीही बोललीये की कशाला हे करायचं, मला आता येतं वगैरे असं. पण आईने हे कधीच ऐकलं नाहीये. आई म्हणली हे तुला करायचंय. मग तिथे लेट मार्क होईल. आई म्हणायची दॅट इज युअर प्रॉब्लेम. तो तू सॉल्व्ह कर. तर हा जो एक खंबीरपणा होता पालकांमध्ये, हा आताच्या पालकांमध्ये मला नाही दिसत. ओके. त्यामुळे प्रायोरिटी काय आहे आयुष्याची? तर सगळं आहे ना, तुमची करिअर पण जितकी महत्वाची आहे, तितकं घरातल्या गोष्टी येणंही महत्वाचं आहे आणि आता परिस्थिती अशी आहे, की त्या दोघांनाही यायला पाहिजेत. खरे फक्त खरे मुलीला यायला पाहिजेत असं नाही, त्या मुलाला पण यायला पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये आजकाल म्हणजे ह्या गोष्टी आहेत, की घरातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या आधी फक्त मुलीलाच यायला पाहिजे होत्या. पण आता मुलाने त्यात मदत केली तरी चांगलं वाटतं, की हां, ठीक आहे, हा ॲटलीस्ट काहीतरी करतोय. पण दुसऱ्या बाजूला आज सोशल मीडिया एवढा ट्रेंडिंग आहे, हं. की असं वाटायला लागलंय कुठेतरी, की सोशल मीडिया ठरवते, की घरात काय झालं पाहिजे किंवा सोशल मीडिया ठरवतंय, की माझ्या आयुष्यातला पार्टनर कसा असला पाहिजे आणि त्यात रील्समध्ये म्हणा, चित्रपटांमध्ये म्हणा, असे काहीतरी भन्नाट कॅरेक्टर प्ले करतायत, की त्यामुळं असं वाटतं, की अरे हा किती परफेक्ट आहे आणि समोर जो माणूस उभा आहे, तो माणूस त्याच्यालेखी काहीच नाहीये. मग हा माणूस पात्रच नाहीये लग्नासाठी. हं. अशा काही अनरिअलिस्टिक गोष्टी सोशल मीडिया किंवा मोबाईलमुळं निर्माण झाल्यात का? एक तर कसं आहे माहिती ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे सोशल मीडियाचा परिणाम आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटकावरती आहे. डेफिनेटली. तो लग्न संस्थेवरती होणार नाही असं अजिबात नाहीये. हं. होणारच तो लग्न संस्थेवरती, नातेसंबंधांवरती परिणाम निश्चितपणाने होणार. पण परत असं आहे ना, अनेक लेख येतात त्याच्याबद्दल, पॉडकास्ट येतात, रील्स येतात. सगळेजण सांगतात, की तुम्हाला स्वतःची विचारशक्ती जी आहे, ती जागृत ठेवण्याची गरज आहेच. कितीही नाही म्हणलं तरी. तर की सपोज एखादी मुलगी कार रेसिंगमध्ये भाग घेते हं, हं. आणि अपॅरेंटली बघताना ते खूप भारी वाटतंय, खरं आहे. की अरे किती धाडशी आहे, किती हे करते, ते करते वगैरे असं. पण ज्यावेळेला एखादा मुलगा तिच्याशी लग्न करायचं अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो, तेव्हा त्यांनी हा विचार केला पाहिजे, की हे सगळं ठीक आहे, पण हे मला झेपणार आहे का माझ्या आयुष्यामध्ये? सो तुम्ही तुमच्यापर्यंत येऊन थांबणं याची हं. खूप गरज आहे, की प्रत्येक वेळेला मी याबद्दल बोलते, की स्वतःची ओळख ही तुम्हाला आहे का? तुम्ही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवरनं स्वतःचं जजमेंट करायला लागलात, तर ते चुकणार आहे. बरोबर. तुम्हाला काय जमणार आहे, काय जमणार नाहीये. तुम्हाला काय अगदी शब्द झेपणारे म्हणतो तसा आहे, जमणारेपेक्षा त्याच्या पुढचा शब्द, की तुम्हाला नक्की काय झेपणार आहे, काय नाही झेपणार आहे. याच्यावरनं तुमच्या अपेक्षा ठरवणं, बरोबर, याची खूप बरोबर. आवश्यकता आहे. हे अगदी बरोबर आहे. आता समोरची व्यक्ती कशी असावी हे ठरवणं आपल्या हातात नाही. पण अनेकदा म्हणजे मुलांची बाजू मी आणखीन जास्त पद्धतीनं सांगू शकतो ते म्हणजे लग्न करायचं तर त्याच्या आधी माझी काहीतरी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, माझी स्वतःची गाडी असावी किंवा माझा चांगला जॉब असावा, अशी एक मानसिकता असते. आणि ह्याच्या पाठीमागे ज्यावेळी लागतो ना, त्यावेळी हळू-हळू वय निघून जातं. म्हणजे 27, 28, 29, 30 अगदी 32-33 ची पण वयं उलटतात. मग अशा वेळी मी आता लग्न केलं पाहिजे किंवा मी लग्न करू शकतो, ह्यासाठी काय पॅरामीटर्स असले पाहिजेत? पॅरामीटर्स बद्दल बोलतेस, पण ही जी सिच्युएशन आहे, हां, हां. मुलांच्या बाबत तुम्ही जे आता म्हणलात ती, ही दोन्ही बाजूला आहे. आणि ती का निर्माण झाली आहे? हं, हं. तर आपण कितीही पुढे गेलो असं म्हणलं, प्रगल्भ झालो किंवा सगळेच मुलं-मुली स्वतःच्या पायावर उभे आहेत, खूप पॅकेजेस अनेक लाखांची वगैरे त्यांना आहेत. असं जरी सगळं असलं, तरी आजही घर चालवण्याची जबाबदारी मुलाची मानली जाते. हो, हो. म्हणजे तिथे त्याला ऑप्शन नाहीये किंवा इथे काही जमलेलं नाहीये किंवा कुठलीही मुलगी असं नाही म्हणत, की मुलाला, की तुला पाहिजे ते कर, मी घर मी चालवते. घर सांभाळते. बरोबर, आर्थिकदृष्ट्याच आत्ता आपण बोलतोय बरोबर. त्याबद्दल. तशी परिस्थिती आजही नाहीये. हं. त्यामुळे काय होतं, की मुलाला या सगळ्याचा विचार करणं भाग आहे किंवा त्याला जी करिअर निवडावी लागते, ती लवकर पैसे देणारी निवडावी बरोबर, लागते. बरोबर. म्हणजे एखादं प्रोफेशन आहे, की त्यात बिझनेस म्हणजे आपण लॉयर म्हणूया फॉर हं, दॅट मॅटर, हं. की त्याचं समजा तो बिझनेस करत असेल, लॉ फर्म स्वतःची काढून वगैरे, तर त्यात त्याला एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो. खरं आहे. मग सुरुवातीला जॉब करणं, मग नंतर हळू-हळू बिझनेसमध्ये जाणं, याच पद्धतीने त्याला जायला लागतं. नाही तर मग लग्न उशिरा करायचं. एवढं त्याला एक ऑप्शन उरतो. हा म्हणजे हे सगळं घडतं. हं, हं. याच्यात थोडंसं पूर्वीच्या बाजूला कसं होतं, की एक डिग्री मिळाली तुम्हाला, की तुम्हाला जॉब मिळत होता. हे अगदी खरं आहे.
आता आता तशी नाही. परिस्थिती नाहीये. आता तुम्हाला एक डिग्री, दुसरी डिग्री, त्यात स्पेशलायझेशन, मग एक जॉब मिळतो. तो जॉब सुद्धा तुम्हाला आवडेल असा नसतो. हम्म. मग दुसरा जॉब तो स्विच करायचा, दुसरीकडे जायचं, मग प्रमोशन पाहिजे. या सगळ्यामध्ये ते वय 30, 32, 33 पर्यंत येऊन ठेपतं. आणि याच्यात करिअरची निवड मी जे आता म्हणलं ते, बरोबर की ती बरोबर. करावीच लागते. तुम्हाला त्याला चॉईस नाहीये. म्हणजे एखादा मुलगा फिल्म मेकिंगमध्ये गेला असेल, तर त्याला एस्टॅब्लिश व्हायला खूप वेळ लागतो. ऑर्बिट करिअर्स ज्या आहेत ना, हम्म. तिथे तुम्हाला उभं राहायला वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला मुलाला स्पेशली अशीच करिअर निवडावी लागते. म्हणून IT कडे, इंजिनिअरिंगकडे मुलांचा ओढा जास्त आहे. इव्हन डॉक्टर्सना सुद्धा एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो. म्हणजे एवढं आमच्याकडे तर शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना ते एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो. खरंय. आता लग्न करायचंच आहे, हे जे पॅरामीटर बद्दल आपण बोलत होतो, तर मुळात कसं आहे, तुम्ही एकदा सेटल झालात हम्म. आर्थिकदृष्ट्या किंवा तुम्हाला जे काय अचीव्ह करायचंय तिथे, की हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक पोकळी जाणवायला लागते. तुमच्या बरोबरीच्या मित्रांची लग्न होतात, नात्यातले कोण भाऊ बहीण असतात त्यांची होतात. मग मित्रांमध्ये जेव्हा जातं तेव्हा त्यांचे विषय बदललेले असतात, गप्पा हम्म. मारायचे हम्म. विषय वेगळे होतात. हम्म. मग जाणवायला लागतं की मला पण कुणीतरी सोबत हवी. सोबत माणसाला हवी हवीशी वाटणं हे माणूसपणाचं लक्षण आहे. आणि त्याला पर्याय नाहीये. खरंय. कारण आपण नाही एकटे राहू शकत. आपण समाजामध्ये बरोबरीने राहतो. सोबत असते आपल्याला सगळ्यांची. अगदी खरंय. आता बघा, हे जसं आपण म्हणतोय, तसं दुसऱ्या बाजूला परत मुलांच्या बाजूनेच प्रश्न आहे. मुलींच्या बाजूने थोडासा अभ्यास माझा कमी पडलाय, मी मान्य करतो. पण असं होतंय, की परवा दिवशी एकाशी बोलत होतो, मुलगा डॉक्टर आहे आणि तो म्हणला, की "बघ आता माझं वय 30 चालू आहे आणि मला लग्न करायचं म्हणलं, तर माझ्या गावाला माझे आई-वडील दोघंच आहेत. मला बहीण नाहीये. त्यामुळे मी एखाद्या मोठ्या शहरात जरी राहत असलो, तरी मला उद्या घरी जायचंच आहे. आठवड्यातून 2 आठवड्यातून घरी गेलं पाहिजे. मला घरी पैसे दिले पाहिजेत. मला त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि मी अजून इस्टॅब्लिश होतोय. तर माझ्याकडे मुलगी येताना ती काय विचार करून येत असेल, हाच मला प्रश्न पडतो. सगळ्यात हं. पहिल्यांदा तो मुद्दा असतो. दुसरा मुद्दा असा असतो, की बऱ्याचदा बघतो, की बातम्यांमधून पण येतं, की लग्न ठरलं, लग्न ठरल्यानंतर त्या मुलीसोबत बऱ्याच गोष्टी ठरल्या आणि नंतर ते लग्न मोडलं. हं. कुठेतरी ती मुलगी पळून गेली. ती एखाद्या वेगळ्याच टोळीमध्ये सक्रिय होती. मग ते दागिने घेऊन गेली. म्हणजे एक प्रकारची भीतीसुद्धा आजकाल मुलांमध्ये आहे लग्नाला धरून. तर या विषयाच्या म्हणजे आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही या विषयावरती काहीतरी मुलांसाठी बोलाल का? ही भीती निश्चितच आहे. मुलांच्या बाबतीत खूप जास्त आहे. हं. त्याचं कारण सांगते, की आपल्याकडे पहिल्यापासून म्हणजे मुलगा अगदी लहान असल्यापासून असं त्याने 100दा तरी ऐकलंय, की आपल्याला एकत्र राहायचंय. हो, हां, हो. म्हणजे हे आई-वडील बोलण्याच्या ओघामध्ये म्हणा, गप्पा मारताना म्हणा, हे मुलाला सांगितलं गेलेलं आहे. बरोबर, आजही प्रघात असा आहे, की मुलगी लग्न झाल्यावर तिच्या घरी आई-वडिलांकडे नाही राहत, दुसऱ्या घरी जाते. बरोबर. म्हणजे आयदर त्या मुलाच्या आई-वडिलांकडे जाते किंवा तो मुलगा-मुलगी मिळून तिसरं घर करतात. हं. पण ती घरातून बाहेर पडते. याला अजून पर्याय नाहीये. नाहीये. हां, आता हे ज्यावेळेला असतं, तर मुलगी लहानपणापासून हे ऐकत आली आहे, की तुला जायचंय. हं. लग्न झाल्यानंतर तू दुसऱ्या घरी जाणार आहेस. त्याच वेळेला मुलगा हे ऐकतोय, की आपल्याला एकत्र राहायचंय. त्यामुळे ही जी एक जबाबदारी आहे आई-वडिलांची, ही मुलावरती खूप आहे आणि आता ती मुलीवरती पण आहे. आहे. कारण आता एकुलत्या एक मुली खूप आहेत आणि त्यांनाही हा प्रश्न पडतो, की माझं लग्न झाल्यावर आई-बाबांची काळजी कोण घेणार? बरोबर आहे. सो आम्ही सांगताना असं सांगतो, की तुम्ही दोघांनी मिळून असं एकमेकांनी ठरवा, की आपण दोघं मिळून चौघांची काळजी घेऊ. खरं आहे. कारण ते एक युनिट व्हायला पाहिजे. दोन्ही कुटुंब एकत्र आली ना, तर खूप चांगलं त्यांचं बॉन्डिंग होऊ शकतं. आणि दोघांनी मिळून ज्यावेळेला आपण चौघांची काळजी घेऊ म्हटलं, की ते स्ट्रेंथ पण खूप वाढते. हं, हं, म्हणजे माझी हं. एक मैत्रीण आहे, तर तिच्या घरी तिचे सासू-सासरे आणि तिचे आई-वडील आणि हे दोघं आणि त्यांची 2 मुलं सगळे एकत्र राहतात. बरं. आणि खूप मजेत राहतात. आणि मग तिने अर्थातच आर्थिकदृष्ट्या ती संपन्न आहे. पण मग तिने गाडी, मग शोफर, ड्रायव्हर असं ठेवलंय, की ते चौघं मिळून बाहेर जातात. हं, हे हं. दोघं मग यांच्या कामामध्ये खूप असतात. त्यांचं नोकरी-बिकरी ते छान पद्धतीने जॉब करत असतात. पण मग हे चौघं जण मिळून कुठेतरी ट्रिपला जातात, कुठेतरी बाहेर जेवायला जातात. तर याच्यामध्ये असंही आपल्याला करता येऊ शकतं. संवाद कसा होतोय ते महत्वाचं आहे. नक्कीच. आणि ते सुरुवातीपासून जर ठरवत गेलो आपण, हं, हं. तर सुरुवातीला असं होऊ पण शकेल, की जोपर्यंत परिचय झालेला नाही एकमेकांचा, तोपर्यंत आपापल्या घरात राहा. पण बरोबर आहे. एक टप्पा असा येणार आहे, की आपल्याला माणसांची गरज भासणार आहे. जसजसं वय वाढणार आहे,
आई वडिलांचं, सासू सासऱ्यांचं, त्यावेळेला बरोबरीने आपल्या राहणारी माणसं असायला पाहिजेत. आता पुण्यामध्ये एक ट्रेंड असा खूप येतोय गेली काही वर्ष, की एकाच बिल्डिंगमध्ये 3 फ्लॅट घेतात. हम्म. असं खूप ट्रेंड येतोय, की एका फ्लॅटमध्ये तो मुलगा मुलगी म्हणजे नवरा बायको राहतायत, वरती आई वडील राहतायत, खाली सासू सासरे राहतायत. भाड्याचं पण घर घेतात, असंही नाही की दरवेळेला ते विकत विकत घेतात घेतात. असं. ज्याचं जमेल त्या पद्धतीने, पण हा ट्रेंड खूप येतोय आता. म्हणजे आता कॉम्प्रोमाइज करण्याची तयारी दोन्हीकडून पाहिजे. हो. पण संवाद झाला पाहिजे, की मी काय करू शकतो आणि तू काय करू शकणार आहे. आणि ज्या वेळेला हे बोललं जातं ना, की मी बघणार आहे माझ्या आई-वडिलांकडे, तर तू हं. पण तुझ्या आई-वडिलांकडे. असं तू मै नाहीये ना हा विषय. बरोबर, बरोबर. हा विषय पण एकत्र असण्याचा आहे. मग ह्याच्यामध्ये आता हा तर मुद्दा मार्गी लागला, की बाबा आई-वडिलांसोबत कसं राहायचं हे तुम्ही बोलून मार्गी लावू शकता. पण ज्यावेळी माझी फसवणूक होतीये का नाही होते हे चेक करायचं, त्यावेळी आता तुम्ही 1975 पासून विवाह संस्था चालवताय. त्यामुळे तुम्ही काय काळजी घेता किंवा या गोष्टींमुळे आम्ही सांगू शकतो, की आमच्याकडे जे स्थळ आहे, ते प्रॉपर स्थळ आहे. त्याच्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. एक तर कसं आहे सांगू का, की आता ही सगळी यंग जनरेशन आहे, ती इन्व्हेस्टमेंट करते. म्युच्युअल फंड्समध्ये करते, शेअर्समध्ये करते. अभ्यास करूनच करतात. हां, म्हणजे ती रिस्क आहेच. खरं हां, नो डाउट ती कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. हां, पण लग्नही तसंच आहे ना. लग्नही रिस्क आहेच, नो डाउट. पण जसा माझ्या आईचा संसार झाला, तसाच माझा, मग तसाच माझ्या मुलाचा, असं होणार नाहीये. हं. तर तुमची विचारधारा जशी आहे, त्याप्रमाणे तुमचा संसार हा कस्टमाइज असायला पाहिजे. ओके. माझा संसार झाला जसा तसा माझ्या मुलाने नाही ते बघून नाही करायचंय. बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्याच्या स्वभावानुसार, तिच्या स्वभावानुसार त्या दोघांनी ठरवायचंय, की त्यांचा संसार कसा असायला पाहिजे. आणि मग हे जर रिस्क असेल, तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क का नको? मग सुरुवातीपासून हा विचार का नाही करायचा, की मला नेहमीच या विषयाची गंमत वाटत आली आजपर्यंत आणि अनेक लोकं आम्हाला असं सुचवतात, की तुम्ही आता अनुरूपतर्फे कोर्सेस सुरू करा असं. गंमत अशी मला वाटत आली आहे, की जे पॅकेज मिळवण्यासाठी हं. वर्षानुवर्ष आपण शिक्षण घेतो. किती वर्ष घेतो आणि खूप काम करतो त्यासाठी. मग या नात्यामध्ये आपण 40 वर्ष राहणार आहोत. त्याबद्दल काय बरं आपण अभ्यास केलाय? खरं आहे, खरं आहे. काहीच नाही केलेलं. काहीच नाही केलं. लग्न हे असं कॅज्युअली घेतात ना मंडळी, ते कुठेतरी चुकतंय. हं. लग्न कॅज्युअल घेण्याची गोष्टच राहिली नाहीये आता. व्यवस्थित रीतसर शिक्षण घेऊनच आपल्याला लग्न करायचंय. लग्नाचं शिक्षण घ्यायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता बोलत होतात, की आईचा किंवा आई-वडिलांचा जसा संसार झाला, तसा माझा नाही होणार आहे. माझा जसा होणार आहे, तसा माझ्या पुढच्या पिढीचा नाही होणार आहे. करेक्ट. ह्याच्यामध्ये पालकांच्या खूप अपेक्षा असतात ना पण. कसं आहे माहितीये तिथं का, हां. की पालक ट्रॅडिशनल आहेत हं. आणि मुलं-मुली सुधारक आहेत. तरी मुलं-मुली कन्फ्यूज काय आहेत? कारण कोणाचं ऐकायचं नेमकं? एक्झॅक्टली. पण इथे स्वतःचं ऐकणं, स्वतःचं शिक्षण घेणं आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल्स कसं पाहिजे? हं. तुम्हाला असर्टिव्ह राहण्याची गरज आहे. समजा एखाद्या वेळेला तुम्ही मदत करताय घरात, एखादा मुलगा म्हणजे मदत करतोय घरामध्ये आणि त्या मुलाची आई येऊन म्हणते, "तू काय करतोयस? हं. तिने करायला पाहिजे हे." हं. हं. अशा वेळेला त्यांनी बोललं पाहिजे ना, की नाही आम्ही जर इक्वल म्हणतो, स्त्री-पुरुष समानता म्हणतो, तर आई तू प्लीज नको ना मध्ये येऊ, मला करू दे काम. हे मुलांनी म्हणण्याची खूप गरज आहे. कारण आज ती काळाची गरज आहे ना. हं. हं. म्हणजे आई-वडिलांना पण किती मध्ये करून द्यायचं किंवा नाही, हे पण मुला-मुलींना ठरवायला पाहिजे. दोघांच्या आई-वडिलांना हं. मग इथे फक्त मुलाचे आई-वडील असं नाही. मुलीची आई सुद्धा खूप वेळा फोन करतेच की लग्नानंतर. ही खूप मोठी भीती असती हो. मुलांच्या मनामध्ये, की ही आईला काय-काय सांगते आणि आता त्या काय निर्णय देणार आहेत ह्या हे सुद्धा गोष्टीबद्दल. लग्नाच्या आधी ठरवावं, हं. हं. बोलावं त्याबद्दल. मी ॲक्चुअली त्याच प्रश्नाकडे येणार आहे, की आता लग्न ठरतंय, तर असं इन जनरल गप्पा मारायला काहीच नाही वाटत. पण लग्नासाठी आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असतो, त्यावेळी कोणत्या गोष्टींबद्दल बोलणं झालं पाहिजे? म्हणजे आता इतके वर्ष तुम्ही या ह्याच्यात काम करताय, तर तुम्हाला काय वाटतं, की बाबा या गोष्टी आहेत 2-3 गोष्टी, की याच्याबद्दल तुम्ही बोललंच पाहिजे आणि काही नक्कीच. गोष्टी अशा आहेत, की त्यावर नाही बोललं तरी काही हरकत नाही. उलट काय होतंय सध्या मुलगा-मुलगी एखादा भेटले, कॅफेत भेटतात. आता हं. घरी भेटायची पद्धत संपलीये. खरं आहे. कांदे पोहे आता रद्दबातल आहेत. माझं कांदे पोह्यानेच झालंय. काय समजतंच. व्हेरी गुड. तर ते ती पद्धत आता नाहीये. आता मुलगा-मुलगी बाहेर भेटतात आणि ते खूप अवांतर गप्पा मारतात. हं. हं. बोलतात, चिक्कार वेळ बोलतात. तास दीड तास गप्पा मारतात. हो.
पण ऑफिस मधलं काम आणि मग तू किती वाजता जातोस, मग मित्रमंडळी आहेत का, मग शनिवार रविवार काय करतोस, म्हणजे या सगळ्याचा संबंध आपल्या रोजच्या लग्नानंतरच्या आयुष्याशी नाहीये. हम्म. तर नंतर आपला ज्या आयुष्याशी संबंध येणार आहे त्याबद्दल खरं तर बोललं गेलं पाहिजे. म्हणजे एवढं सगळं बोलूनही आपल्याला वेगळ्या सवयी दिसणार आहेत बरं का त्या माणसाच्या. असं नाहीये, कारण आपण माणसाशी लग्न करणार आहोत. खरंय. त्यामुळे आता मला बोलताना जे जाणवले त्याच्यापेक्षा टोटली वेगळाच माणूस माझ्या समोर येणार आहे लग्नानंतर. ही पण फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये असायला पाहिजे. असं नाहीये ना, म्हणजे आपण सगळीच माणसं आहोत आणि आपण सगळे बदलणार आहोत आणि ऍक्च्युली आपण रोज बदलत असतो. हम्म. कारण आपण रोज काहीतरी वाचत असतो, रोज काहीतरी ऐकत असतो, वेगवेगळ्या माणसांना भेटत असतो. खरंय. तर त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती होतच असतो. त्यामुळे आपण सगळेजण रोज बदलणारे आहोत. त्यामुळे लग्नाच्या आधी दिसलेला माणूस हा कदाचित लग्नानंतर वेगळाच दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा मुलांनी घर चालवायचं ही जी मानसिकता आहे, त्याकडेच मला थोडंसं आणखीन विचारायचंय, की आजही मुलाचं पॅकेज किंवा करिअर स्टेटस ह्याच गोष्टी मुलाच्या स्वभावापेक्षा जास्त वरचढ ठरताना दिसतात का तुम्हाला? पूर्ण लग्नाची प्रक्रिया आहे ना, ती सगळी मूळ प्रक्रियाच अर्थकेंद्रीय आहे. हं, हं. म्हणजे त्याला तो शब्द चांगला नाही पण त्याला मार्केट म्हणलं जातं. व्यवहारच आहे तो. व्यवहारच आता झालाय तो. पण मला नेहमीच असं वाटतं, की आपण माणसाशी लग्न करणार आहोत. त्यामुळे माणूस महत्वाचा आहे. बरं आत्ताची जनरेशन खूप शिकलेली आहे. पैसा त्यांना कमी नाही पडणार निदान अर्बन एरियामध्ये तरी. हं. तर आपण किती त्याला महत्त्व द्यायचं हे पण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, खरंय. की आपल्याला नक्की महत्त्व कशाला द्यायचंय. तर परत सांगते, की अनुरूपची टॅगलाईन आमची इथे लग्न जमते. हो. पण तिथेच थांबायचं नाही आम्हाला. आम्ही थांबत नाही रादर. तर इथे लग्न जमतेपासून इथे लग्न टिकते, टिकते. बहरते, फुलते आणि इथे लग्न प्रगल्भ होते. इथपर्यंत पोहोचण्याची ताकद प्रत्येकामध्ये आहे. हं. फक्त त्या दिशेने आपला विचार पाहिजे. मग कसं करायचं? आता लग्न तर ठरलं. पण लग्न ठरल्यानंतर कळत नाही म्हणजे माझा आता एका मित्राच्या लग्नाचं चाललंय. तर माझं वैयक्तिक ज्यावेळी लग्न झालं, त्यावेळी माझं 3 महिन्यामध्ये सगळं झालेलं होतं. आणि हा जो आहे त्याला वाटतंय, की मी 5 महिने, 6 महिने झाले जरी बोलतोय, तरी अजून मला तो कॉन्फिडन्स येत नाहीये, की मी लग्न करावं म्हणून. कारण नेमकं बोललं जात नाहीये. फापट पसारा बोलला जातोय जास्त. ओके. आणि मग असं झालं ना, की समोरची व्यक्ती कशी आहे ते कळतच नाही. कळतच नाही. बरोबर आहे. आणि मग ती ज्यावेळेला कळत नाही, त्यावेळेला मनामध्ये खूप अँग्युटी तयार होते. हं, हं. आणि मग असं वाटायला लागतं, की अजून या व्यक्तीला मी ओळखतच नाहीये. मग कसं करायचं लग्न? तर तुम्हाला तुमचे स्वतःच्या स्वभावानुसार काही व्हॅल्यूज तयार ठेवायला लागतात. तुमच्या व्हॅल्यूज नेमक्या काय आहेत? कोर बरोबर. व्हॅल्यूज कुठल्या आहेत तुमच्या? ट्रान्सपरन्सी ही माझी व्हॅल्यू असेल, तर त्याबद्दल मी बोललोय का? हं, हं. मग मला सगळं माझ्या बायकोला माझं माझं माहीत पाहिजे. तिचं मला सगळं माहीत पाहिजे. तर हे बोललं गेलंय का? म्हणून मी म्हणलं ना, की टू द पॉइंट बोललं नाही जात. मग ऑफिसमध्ये तू किती वाजता जातोस? या वाक्याला काहीच अर्थ उरत नाहीये. खरंय. किंवा मी ट्रेकिंग करतो किंवा मी कथ्थक विशारद आहे. हं. मी करिअरिस्ट आहे. मी अॅम्बिशियस आहे. या गोष्टीचा संसाराशी काय संबंध आहे? बरोबर. तसं पाहिलं तर काहीच नाहीये काहीच नाही, संबंध. काहीच नाही. मग संसाराशी संबंध तुमच्या सवयींशी आहे, की तुला किती मित्र-मैत्रिणी आहेत? तू किती जणांशी तू मनातलं बोलतोस? बोलावसं वाटतं का? घरातल्या कुणाशी तुझं खूप चांगलं जमतं? हं. म्हणजे हे जर मुलीने एखाद्या मुलाला विचारलं आणि तो म्हणला आईशी माझं चांगलं जमतं, तर कुठेतरी डोक्यामध्ये हे यायला पाहिजे, की अच्छा मग आईशी मी मैत्री करीन हं. खरंय. असं जर झालं, तर मग तो एक खुणगाठ मनामध्ये बांधली जाते आणि मग मुळात पहिल्यांदा एखाद्या मुलाला भेटायला जाताना किंवा मुलीला भेटायला जाताना तुम्ही कोऱ्या पाटीने जाणं गरजेचं आहे. हं. आता काय होतं माहितीये का, मुलगा काय किंवा मुलगी काय त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या पार्टनरची इमेज असतेच. खरंय. आणि समोरची व्यक्ती त्या इमेजमध्ये ठाकून बसवायचा प्रयत्न करतात. असं नाही होणार. कुठल्याही व्यक्तीला भेटायला जाताना तुम्ही कोऱ्या पेजनी जाणं फार गरजेचं आहे. पण कधी-कधी एखादं पुस्तक आधीच वाचलं गेलेलं पण असतं. पण व्यक्ती वेगळी आहे ना मग समोरची. पण त्या गोष्टी घेऊन पुढे जाणं होतच ना, म्हणजे असं होतं, की मला मागच्या वेळी हा अनुभव आलाय. आता मला तो अनुभव यावेळी नकोय आणि त्याच दृष्टिकोनातून परत गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे समोरची व्यक्ती भलेही तशी नसेल, पण अशी तर नाही ना. पहिल्या अनुभवाला पूर्णविराम दिल्याखेरीज हं. तुमच्या मनाची पाटी कोरी होणार नाहीये. बरोबर.
आणि दुसरी गोष्ट अशी की आता तिथे आमच्याकडे फॉर्म मध्ये अबाउट मी म्हणून एक कॉलम आहे. हम्म. त्याच्यामध्ये सगळी स्वतःबद्दलची माहिती असते. तर ते खरी भरली आहे का हे पण तुम्ही विचारू शकता ना. आता ती मुलगी समजा कथ्थक विशारद तिने केलंय, बरोबर. तर विचारलं गेलं पाहिजे की तू आजही करतेस का, आजही तुझी प्रॅक्टिस आहे का, हम्म. कुणाकडे शिकलीस, किती वर्ष शिकलीस तू, तुला काय नेमका फरक जाणवला कथ्थक भरतनाट्यम मध्ये. तर तुम्हाला पण त्याची थोडीशी जर माहिती असेल ना आणि तुम्ही त्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट घेतलात तर ती व्यक्ती खुलून बोलायला लागते. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही जर नुसतंच म्हटलात की पॅकेज लिहिलंयस तू 15 लाखाचं, इन हँड किती आहेत, तर हे असं हे चांगलं नव्हे. खरंय. आणि मग याला जर आधीचा अनुभव जोडला हम्म. की मला अमुक तमुक एखाद्या मुलांनी सांगितलं होतं पण तितकं नव्हतंच त्याचं, तर मग त्या शंकेने पुढे जाणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. पण वेगळ्या पद्धतीने आपल्याला ती माहिती खरी आहे का खोटी आहे काढून घेताच येतं. त्यामुळे थोडासा वेळ फक्त द्यायला पाहिजे आणि आपण इंटरेस्टेड असलं पाहिजे. वेळेपेक्षा सुद्धा ना विचार करून टू द पॉइंट विचारलं पाहिजे. मग आज मुलं एवढी गोंधळलेली का वाटतात, म्हणजे मुलं कारण मुली दोन्ही? कारण विचारच नाहीये ना त्याच्या मागे. मी ज्या वेळेला म्हणते की माझी स्वतःची ओळख मला आहे का, तर ती नाहीये. आपण गृहीत धरतो की समोरच्या व्यक्तीने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. हम्म. मला येतं का माझ्या म्हणण्याप्रमाणे वागता? नाहीये. हा मुद्दा खरंय. मग मलाही स्वतःला जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागता येत नसेल तर समोरची व्यक्ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल कसं शक्य आहे? तिचे तिथे काही वेगळे संस्कार आहेत, तिचे तिच्या वेगळ्या परिस्थितीतलं अपब्रिंगिंग आहे, तिच्यावर झालेला परिणाम वेगळा आहे त्या व्यक्तीवरती, शिक्षण वेगळं आहे, कुणाचा प्रभाव जास्त आहे, कुठल्या पुस्तकाचा प्रभाव आहे, हम्म. खूप किती माणूस आहे ना तो, अनंत गोष्टींनी घडलेला माणूस आहे. खरंय. खरंय. कुठलीही एकच गोष्ट नाहीये, फक्त आई वडिलांचा प्रभाव नाहीये. पण तरीही मुली आता आमच्याकडे येतात त्या म्हणतात माझ्या वडिलांसारखा तो मिळाला मला पार्टनर तर बरं होईल. म्हणलं म्हणजे कसा? नाही त्या ताईला मदत करतात, ते फायनान्शियल एकदम परफेक्ट आहेत, ते सगळं घराचं सांभाळतात, इमोशनली पण एकदम परफेक्ट आहेत. मग मला सांगावं लागतं हे जे तुला सगळं चांगलं चांगलं दिसतंय ना ते वयाच्या 55 प्लसला आहे. इव्हेंच्युअली झालंय ते, एकदम ते नाही लग्नाच्या झालंय. वयात कसे होते विचारायचे तर एकदा आईला खाजगीत तर असं नसतं ना. हळूहळू माणूस अनुभव संपन्न होत गेलेला आहे. बरोबर आहे. पण आता काही लोक अशी आहेत की ज्यांना वाटतं की आपण लग्नच नको करायला, किंवा काही लोक असे आहेत की त्यांना वाटतं की आपलं लग्न आता काय घाई चालली आहे, घरातले म्हणतात किंवा आजूबाजूचे करतात त्याच्यापेक्षा मला वाटेल त्यावेळी मी लग्न करून, त्यामुळं लग्नाचं वय वाढत चाललंय. सो या दोन्ही गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? कसं आहे माहितीये का की अनेक वेळेला मुलं काय किंवा मुली काय हा विचार करतात की मला सेटल होऊ दे. येस. आता ही जी सेटलमेंट आहे ही पैशाशी जोडली जाते, हम्म. पॅकेजशी, प्रमोशनशी, इन्क्रीमेंटशी जोडली जाते. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की तुमची करिअर आणि लग्न या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. तुमची करिअर कित्येक वर्ष चालू राहते, 60, 70, 80 ला सुद्धा करिअर चालू राहते तुमची. बरोबर आहे. हा, पण लग्न योग्य वेळेला जर तुम्ही केलं हम्म. तर तुम्हाला पुढल्या सगळ्या गोष्टींना खूप ताकद मिळते. एक हम्म. बाळ जरी तुम्ही होऊन दिलं तरी त्या बाळाला मोठं करणं याला प्रचंड एनर्जी लागते. ती एनर्जी 35 प्लसला मिळणं हे खूप अवघड जातं. सो ते वेळच्या वेळेला जर झालं हम्म. तर बाळाचं संगोपन करणं, त्याला मोठं करणं, त्याच्यावर संस्कार करणं याला तुम्हाला काही ठराविक वेळ द्यावा लागतो, ठराविक एनर्जी लागते. तर ही सगळी एनर्जी लहान वयात आपल्याकडे असते. हा एक मुलांच्या दृष्टिकोनातलं झालं. मुलींच्या दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर तुमची शारीरिक परिस्थिती जी आहे की नाही, हम्म. सगळे गायनाकोलॉजिस्ट हे सांगतात की 30च्या आत तुम्हाला बाळ व्हायला पाहिजे. आज जर तुम्ही 30लाच लग्न केलं तर बाळ कधी होणार? मग 32, 33, मग पीसीओडी, पीसीओएस सारखे प्रॉब्लेम्स आता खूप आहेत समाजात. बरोबर. IVF चे जे दवाखाने आहेत ते ओसंडून वाहत आहेत. याची कारणं काय आहेत? ती सगळी शोधता आली पाहिजेत की माझी तब्येत नेमकी कशी आहे हम्म. आणि मला काय हवंय. आणि मग माणसाचा स्वभाव कसा आहे माहितीये का, बापरे एवढं करायचंय का, मग नकोच. म्हणजे तुम्ही दुसरं टोक, आयदर हे टोक नाही तर ते टोक, तुम्हाला सुवर्ण मध्य गाठता आला पाहिजे ना. बरोबर आहे. मग त्याचा विचार तुम्ही कधी करणार? हा विचार झाला पाहिजे सुवर्ण मध्य कसं काढता येईल म्हणून. लंबक असाच जातो ना. म्हणजे आता जे आपण म्हणलं की नाही मला मग लग्नच नाही करायचं, तर हा बरोबर. दुसरं टोक आहे. बरोबर आहे. लग्न न करणं हे काही त्याच्यावर सोल्युशन नाहीये. तर का नाही करावं असं वाटत आहे?
त्याच्यावर आपण विवेकनिष्ठ विचार केलाय का? मला भीती वाटते, मला असुरक्षित वाटतं, माझ्या मित्राचं अमकं झालं, माझ्या मैत्रिणीचं तमकं आलं म्हणून माझं होईल काही भीती वाटते, मग जाऊ दे नकोच करायला, हे दुसरं डोकं आलं ना. बरोबर आहे. तर मी नेहमीच एक वाक्य सांगते की जे मला स्वतःलाच खूप आवडतं, त्या आहे की कुठलाही डिवोर्स हा संसर्गजन्य आजार नाहीये. की माझ्या मित्रांचा मैत्रिणीचा झाला म्हणून माझा होईल. का होईल? पण आता माझ्यावरती येणारे प्रसंग वेगळे आहेत आणि मी कसं डील करीन हे महत्वाचं आहे. पण आत्ताच्या जमान्यामध्ये परत एकदा डिव्होर्सचा विषय निघाला म्हणून थोडंसं तिकडे वळतो, की टॉलरन्स कमी झालाय म्हणून डिव्होर्स वाढतायत का इन जनरलच लोकांना नाही पटत आणि डिव्होर्स घ्यायचा? मुळात कसं आहे सांगू का, टॉलरन्स तर कमी झालाच आहे, हे एक मुख्य कारण आहेच. पण याही पेक्षा कारण काय माहितीये का, गेल्या काही वर्षामध्ये मुलींची जी बदललेली मानसिकता आहे ना, हं. ती खूप सारी समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे कशी? म्हणजे बोलताना असं बोललं जातं, मुली शिकल्या म्हणून शेफारल्या, हो. म्हणून त्या तावातावानी बोलतात, म्हणून याव करतात, त्याव करतात. तर त्याही पेक्षा मला कसं वाटतं, त्यांना काय हवंय हे कधी विचारलं गेलं का? हं. मुख्य म्हणजे ना त्यांना सन्मान हवाय, त्यांना रिस्पेक्ट हवाय. हा मिळतो एका आता सुसंस्कृत घरांमध्ये सुद्धा, सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा हा मिळतोच असं नाही. म्हणजे जी स्पेस बद्दल बोललं जातं की नाही, हं, ही हं. स्पेस आता वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती हवी आहे, 60ला सुद्धा हवी आहे. खरंय. मग ती का बरं हवी असते? त्याच्या मागची मानसिकता काय आहे? त्याच्या मागचा विचार काय आहे? याबद्दल बोललं नाही जात. हं. किंवा एखादी मुलगी आजही म्हणजे किती पद्धतीने ते बोललं जातं, की लग्नाच्या पूर्वी भेटतायत समजा आणि ती मुलगी त्याला म्हणते, "मी कायम नोकरी करणार आहे हं." हो. तर खरं तर हे सांगण्याची गरज नाहीये. तू परवानगी का विचारतेस? तुला जे हवं ते तू कर. हे जर मुलाने उत्तर दिलं, की काही प्रॉब्लेम नाही, तुला पाहिजे ते तू कर. हं, तर हं. तिला मनातनं इतकं बरं वाटतं. ही मुभा मिळणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे मुली शेफारल्यात असं तुमचं म्हणणं नाहीये. पण छे, मुली छे. का अशा अजिबात वागतायत हे नाही. समजून घेतलं पाहिजे. आणि याचं कारण सांगते, हे गेल्या शतकभर चाललेलं आहे. हे अचानक घडलेलं नाहीये. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, की मला एक अत्र्यांचं नाटक आठवतंय, माझे घर म्हणून. हं. त्यावेळेला अशी एक पद्धत होती. ते साधारण 30 ते 33 1930 ते 33च्या सुमाराला आलेलं नाटक आहे. त्यावेळेला सगळीकडे अशी पद्धत होती घरामध्ये, की घरातले सगळेजण मिळून स्टुडिओत जाऊन एक फोटो काढतायत. आणि तो फोटो घरातल्या माझघरामध्ये वरती भिंतीवर आहे. आपणही याचे फोटो हो, हो. पाहिलेले आहेत. घरातल्या सगळ्यांनी जायचंय त्यावेळेला आणि असतील नसतील ते सगळे दागिने घालायचे, पैठण्या नेसायच्या आणि हे घरातला जो कर्ता पुरुष आहे तो सांगणार, की असं-असं करायचंय, या-या दिवशी आपल्याला इतक्या-इतक्या वाजता जायचंय. त्या नाटकातली जी नायिका आहे, तिने सगळं झोपाळ्यावरती पैठणी आणि दागिने मांडून ठेवलेत. हं. फोटो काढायला जाण्याच्या सुमाराला आणि मग तिचा नवरा म्हणतो, "असं का तू केलंयस? आवरलं का नाहीयेस अजून?" तर ती म्हणते, "फोटो आज जो आहे ना, तो या सगळ्यांचा आहे. माझा नाहीये फोटो. मला कोणी विचारलं नाहीये, की तुला काय नेसायची आहे साडी, हं. कुठले दागिने घालायचेत. मला सांगितलं गेलं, की हे करायचंय आणि मी ते करायचंय. याला मुलींना नाही आवडत आहे." आणि हे 1933 ची गोष्ट आहे. आज 100 वर्ष होत आली त्याला. बरोबर. सो हे आत्ताचं नाहीये. हे आत्ता दिसतंय तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये. पण स्त्रियांचं शिक्षण सुरू झालं, तेव्हापासनं तिच्यामध्ये एक ताकद आली स्वतःचं मत मांडायची. हं. एक धाडस आलं, की माझं मत हे आहे बाबा. तर ते मत मांडण्याची ताकद आणि ते समोरच्यानी ऐकून घेणं, घरादारांनी सगळ्या, बरोबर. मोठ्या माणसांनी सुद्धा. आजही अनेक घरांमध्ये बोललं जातं, की तुझी अक्कल चुलीपुरती आहे. तू चूल आणि मूल कर बास. तेव्हाही हे बोललं जात होतं, जेव्हा स्त्रियांचं शिक्षण सुरू झालं, की स्त्रियांना शिक्षणाची गरजच काय? हिशोब ठेवता आला तरी पुरेसं आहे. मग तेव्हाही आपण तेच बोलत होतो आणि आजही तेच बोलतोय. किती किती चुकीचं आहे, चुकीचं आणि चुकीचं आहे. विसंगत आहे सगळं. खरंय. आणि मला नेहमी वाटतं, की महात्मा फुले दोंडो कर्वेवरती बसून काय म्हणत असतील? यासाठी केला होता अट्टहास. मग आत्ताच्या घडीला तुम्हाला असं काय वाटतं, की बाबा ह्या 2-3 गोष्टी आहेत, ह्या मुलांच्या मानसिकतेमध्ये मुलांच्या आणि मुलांच्या पालकांच्या ह्या 2-3 गोष्टीत तो बदल झालाच पाहिजे जर त्यांना लग्न करायचंय आणि लग्न टिकवायचंय आणि सेम गोष्टी मुलींकडं आणि त्यांच्या पालकांकडे किंवा या गोष्टींमध्ये तुमच्या मानसिकतेत बदल झाला तर तुमचं लग्न पुढे जाऊन टिकेल. बेसिकली कसं आहे ना, तुम्हाला काळाबरोबर जाण्याची फार गरज आहे. बरोबर.
तुम्ही तुमचे पॅरामीटर्स लग्नातले आणि जुळवून घ्यायचे ठेवलेत तर हम्म, ते आत्ताच्या काळाला अनुसरून नाहीयेत. बरोबर आहे. म्हणजे फार लांब जायची गरज नाही. मी माझा स्वतःचा जेव्हा विचार करते तर अव्यात मी 25 वर्ष काम करते. तर मी 2000 मधली मी आणि 2026 मधली मी याच्यामध्ये आमूलाग्र बदल आहे. आणि तो बदल फक्त अनुरूपमध्ये काम करता नाही, तो माझ्या घरात आहे. म्हणजे माझा मुलगा ज्या वेळेला मला म्हणला मला लिव्हिंग मध्ये राहावंसं वाटतंय, तर त्यावेळेला मी त्याला अपोज नाही केलं. मी त्याला विचारलं असं का बरं राहावंसं वाटतंय तुला? हम्म, तर ही चर्चा व्हायला पाहिजे ना. मी माझे कुठलेही मुद्दे किंवा माझे निर्णय हे लादायचे नाहीयेत. हे पण पालकांनी ठरवायला पाहिजे. आज आता परिस्थिती अशी आहे, लग्न झाल्यावर सासूच्या भूमिकेत जी व्यक्ती जाते ती स्वयंपाकघरातला होल्ड सोडत नाहीये. हम्म, आमच्या घरात याच पद्धतीची भाजी लागते. असं किती वर्ष म्हणणार आहात तुम्ही? हम्म, तर तू कर तुझ्या पद्धतीने, काय तुला वाटते ती. बघू मला आवडते का, खाऊन तर बघते. ही मुभा देणं हे खूप गरजेचं आहे. किंवा घरातले कामांवरनं वाद होतात, तर ते सुरुवातीलाच त्याची आपण विभागणी करूया. आणि हे फक्त लग्न झाल्यावर नाही, आता मुलं शिकत असतील तर तेव्हापासूनही करण्याची गरज आहे. खरंय. म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. म्हणजे मला आठवतंय की माझा मोठा मुलगा कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता आणि आमच्या घरात कायमच पहिल्यापासून घरातली कामं वाटलेली होती, मुलं अगदी छोटी असल्यापासून. आणि मला मुलगी नाही, मला दोन्ही मुलगे आहेत, त्याचा काही संबंध नाहीये. परंतु ती कामं वाटलेली होती. तर त्याच्याकडे काम होतं घरातली जळमटं काढणं आणि पंखे पुसणं. हम्म, आणि दर 15 दिवसांनी कामं बदलायची, चेंज व्हायचे. त्याचा एक तक्ता घरात लावलेला असायचा. तर तो मला म्हणला, आई हे काम आपण आउटसोर्स करू. हम्म, म्हटलं करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त म्हटलं सोसायटीत हिंडायचं, बाई शोधायची, तिची वेळ ठरवायची, तिचे पैसे सांगेल ते निगोशिएट करायचं, ती जेव्हा येईल तेव्हा घरात उपस्थित राहायचं आणि तिच्याकडनं करवून घ्यायचं. तो म्हटलं बापरे एवढं असतं का, जाऊ दे मीच करतो. तर हे हे घरातले ना नियम असायला हवेत. एकटी स्त्री असेल ती जर सतत करत राहिली ना तर तिला एका क्षणाला कंटाळा येणारच. बरोबर. तर तसं न करता घरातल्या सगळ्यांनी आपण कामं करूया आणि ती वाटून घेऊया. आज या आठवड्यात तू हे कर, तर त्या आठवड्यात मी ते करीन. हम्म, हम्म, या पद्धतीचा असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्वयंपाकाला सुद्धा अपवाद नाही असता कामा. स्वयंपाक सुद्धा आज तू कर, तुला हवा ते कर. खरंय. बरं आता युट्यूब सारख्या गोष्टी तुमच्या अक्षरशः दिमतील आहेत बरोबर. की तुम्ही वाटेल तो पदार्थ करू शकता. मग का बरं नाही करायचं? बरं स्वयंपाकाला कला मानलं जातं. हम्म, कला ही कायमच सर्वश्रेष्ठ असते उपजीविकेपेक्षा. तुम्ही जे पोटापाण्याचं काम करता त्याला उपजीविका म्हणतात, जीविका नाही म्हणत. सो जीविका ही कला आहे. कला तुम्हाला म्हणजे पुलंचं तर प्रसिद्ध प्रसिद्ध वाक्यच आहे वाक्य. की कला तुम्हाला जिवंत ठेवायला मदत करते. मग स्वयंपाक ही जर कला आहे तर ती का बरं दुय्यम मानली गेली? जोपर्यंत पोट आहे तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला घरातलं खाणं आवश्यक आहे. हम्म. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण विचार केला पाहिजे. हा मुद्दा अगदी बरोबर आहे. आता मला आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचंय. तो मुद्दा असा आहे की बऱ्याचदा मुलं तयार असतात लग्नासाठी, पण त्यांना स्थळ शोधायचं नसतं. मुलं किंवा मुली दोन्ही बाजूने. अशा वेळी पालक स्थळं आणतात हम्म. आणि पालक स्थळं आणल्यानंतर रिजेक्ट, रिजेक्ट, रिजेक्ट. अशा वेळी पालकांचा रोल काय असला पाहिजे? कारण बऱ्याचदा पालक असे म्हणतात की आता आम्ही आणखीन पुढे जाऊन काय करू? की जेणेकरून ह्याला किंवा हिला स्थळ पसंत पडेल. आणि मुलांचा किंवा मुलींचा पालकांना सांगण्याचा रोल काय असला पाहिजे की बाबा तुम्ही अशी स्थळं आणूच नका. हे जर सांगायचं असेल तर ते कसं सांगितलं गेलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मुला-मुलींनी स्वतः जबाबदारी घेण्याची गरज आहे. आपलं लग्न आहे ना. लग्न कुणाचं आहे? स्वतःचे. मग ज्या व्यक्तीचं लग्न आहे त्यांनी जबाबदारी घ्यायची. आता तुम्ही इंजिनिअरिंगला बसला तर आई-वडिलांनी अभ्यास केला का? 10वी ला करतात आई-वडील, तो वेगळा भाग आहे. पण ज्यावेळेला तुम्ही इंजिनिअरिंग असता, वेगळ्या कुठल्यातरी स्पर्धात्मक परीक्षेला असता, तो अभ्यास नाही ना आई-वडील करत. बरोबर. मग लग्न तुमचं आहे ना. बरं कसं आहे सांगते, दोघांच्या दृष्टिकोनात फरक आहे. म्हणजे आई-वडिलांचा दृष्टिकोन असतो ना, तो त्या मुलावर जबाबदारी नाही ना, हं. पैसा व्यवस्थित मिळवतोय ना, घरात कोण-कोण आहे, हा त्यांचा दृष्टिकोन आहे. बरोबर. आणि मुलीचा दृष्टिकोन असा असतो, म्हणजे ते मुलगा-मुलगी जे असतात त्यांचा, की कुठल्या इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी ग्रॅज्युएशन केलंय,
कुठल्या इन्स्टिट्यूट मधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, मग तो या महिन्यात कामाला लागला, आज त्याचे काय 17 महिने काम करायला लागून झालंय, एवढाच कमी कसा पगार वाढला त्याचा? एवढ्या महिन्यामध्ये इतका इतका वाढायला पाहिजे होता. मग तो कुठल्या डिपार्टमेंटला काम करतोय हे आई वडिलांच्या डोक्यातच येत नाही. खरंय. कारण त्यांचा अनुभव विश्व वेगळं आहे आणि मुलामुलींचं वेगळं आहे. आणि मग जर माझं लग्न आहे, प्रत्येक मुलांनी मुलींना विचार केला पाहिजे, तर माझ्या आयुष्याची ओनरशिप ही मीच घ्यायला पाहिजे. हे ती हा आई मुद्दा वडिलांनी बरोबर नाही आहे. घ्यायची. बरोबर आहे. आई वडिलांची मदत आपल्याला घ्यायचीच आहे, कारण आई वडील अनुभव संपन्न आहेत. पण मुळात तुम्ही शोधा आणि मग आई वडिलांना दाखवा, मग डिस्कस करा. पण आता तुम्ही म्हणलात ते अगदी उलट तसंच घडतं. आई वडील आणतात आणि मुलं रिजेक्ट करतात. हो. तर असं नाही होता कामा नये, उलटीच प्रोसिजर आहे. सो आता आपल्या पॉडकास्टमधले बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेत. पण थोडासा एक वेगळा प्रयत्न ह्या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदा करतोय, तो म्हणजे रॅपिड फायर राउंड. आणि ओके. त्याच्यात मला तुमच्याकडून पटकन उत्तरं हवीत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की ते म्हणजे मुलासाठी आणि मुलीसाठी दोघांसाठी लग्नाचं परफेक्ट वय किती? रॅपिड हवंय. खरं सांगायचं तर पूर्वीसारखं मुलगी 21-22, मुलगा 25-26. तेच योग्य वय आहे. ओके. लग्नाआधी मुलगा आणि मुलीची किती वेळ ओळख असावी? 3 महिने इनफ आहेत, की 1 वर्ष सुद्धा पुरेसं नाहीये? 3च भेटी घ्याव्यात असं माझं मत आहे. ओके. कारण तुम्ही 20 भेटी घेतल्या तरी तुम्हाला त्या अपुऱ्या वाटतील. 3च भेटी फ्रुटफुल होण्यासाठी काय करायचं हा पूर्ण विचार करून त्या भेटी घ्या. कॅज्युअली जायचंच नाहीये. करेक्ट. ओके. पुढचा प्रश्न येतो म्हणजे एक आदर्श लग्न म्हणजे काय? मिथ. वाह! अशी संकल्पनाच अस्तित्वात नाहीये, की ह्यांचं अमक्या-तमक्याचं लग्न म्हणजे आदर्श. असं काही नाहीये. त्यांनी छान जुळवून घेतलंय. ओके, ओके. आणि कुंडली की सुसंगता? सुसंगता अर्थातच कुंडली मागं पडली तरी चालेल. पडलीच पाहिजे. ओके, ओके. मग आता ज्यांचं लग्न ठरत नाहीये किंवा जे लग्नासाठी जोडीदार शोधून थकून गेलेत, की माझं काहीही होत नाहीये, मला जमतच नाही आता, मला बघायचंच नाहीये. अशा मुला-मुलींना तुम्ही काय सांगाल? टू द पॉइंट विचार करा. हर एक के लिए कोई ना कोई ऊपर वाले ने बनाया है. ओके. वेळ आल्यावर तो येतोच. तो ती कोण असेल कोण ती. असेल ती येणारच आहे. आणि आता लग्न झालंय, पण लग्न झालंय तर माझ्या आनंदी राहण्यासाठी म्हणजे वैवाहिक आयुष्य आनंदी राहण्यासाठी ही टॉपची 3 सूत्र आहेत. ही पाळा. तुमचं आयुष्य चांगलं राहील बाकीच्यांच्या कंपॅरेटिव्हली. आपण माणसाबरोबर राहतो हे विसरू नये. ओके. आणि माणूस चुकणार आहे. बरोबर आहे. माणूस जसा बरोबर वागणार आहे तसा तो चुकणार आहे. तर त्याच्या भावना समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. एम्पॅथी पाहिजे तुमच्याकडे. हं, हं. अमुक अमुक एखादी व्यक्ती आज माझी समजा पत्नी उशिरा उठली, तर रागवणं हा त्याच्यावर उपाय नाहीये. ती का उशिरा उठली हे कारणामध्ये जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सो मॅम आता पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला थोडंसं अनुरूपबद्दल पण जाणून घ्यायचंय. ते म्हणजे 1975 मध्ये या व्यवसायाची सुरुवात झाली, व्यवसाय म्हणून. आज 2026 साल चालू आहे. तर इतके वर्ष विवाह नोंदणीसारख्या क्षेत्रामध्ये म्हणजे जिथं लोकं म्हणतायत, की आता विवाह टिकणार नाही किंवा लग्न संस्था मोडीत निघणार आहे. हं. अशा ठिकाणी आपण इतके दशकं हा व्यवसाय उभारलाय. नुसतं उभारला नाहीये, तो रिलेव्हंट आहे. कारण आजही महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या असंख्य कानाकोपऱ्यातून लग्न करायचं तर तू अनुरूपवर नोंदणी केलीस का? हं. हा प्रश्न पालकांचा येतो. एवढं रिलेव्हंट राहणं कसं काय शक्य होतं? काळाबरोबर गेल्यामुळे. तुम्हाला सतत अपडेट राहावं लागतं. नो युअर कस्टमर ही तुमची की असते. ओके. की तुमचा कस्टमर म्हणजे तुमचे वधूवर आहेत, तुमचे पालक आहेत. ते काय विचार करतायत? ते असा का विचार करतायत? त्यांच्या मनात कोणती खळबळ चालली आहे? याच्यासाठी सायकॉलॉजी तुम्हाला परफेक्टली माहीत पाहिजे बरोबर. वधूवरांची. आता हे ज्यावेळेला मी विचार करते, मी ज्यावेळेला सुरुवात केली कामाला, हं. त्यावेळेला जेव्हा मी वधूवरांशी आणि पालकांशी बोलत होते, त्यावेळेला मला असं वाटलं, की हे जे मी बोलते ते एका वेळेला 500 जणांना सांगण्याची गरज आहे. हं. मग त्याच्यातनं आम्ही खूप सारे प्रोग्राम्स डिझाइन केले. मी फक्त त्याची नावं सांगते कारण ती खूप इंटरेस्टिंग आहेत. लग्न मुला-मुलींची चिंता पालकांची, शोध अनुरूप जोडीदाराचा, लग्न आणि पत्रिकेचं गौड बंगाल, सासू-सासरे होताना, हे सगळे पालकांसाठी प्रोग्राम आहेत. मुला-मुलींसाठी आहेत सोशल मीडिया आणि लग्न, रिलेशनशिप मनातलं ओठावर, रंगलग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे हे एक वर्कशॉप आहे दिवसभराचं, लग्न संवाद,
हम्म. असे खूप कार्यक्रम वेगवेगळे आहेत आणि ते सातत्याने आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये घेत असतो आणि ते विनामूल्य असतात. ओके. आणि हे सगळे कार्यक्रम शिक्षण देणारे कार्यक्रम आहेत. म्हणजे मी मगाशी म्हणलं की याचा हम्म, अभ्यास हम्म, करण्याची हम्म. गरज आहे. तर तो कसा करायचा, काय पद्धतीने करायचा, याच्यासाठी हे प्रोग्राम्स आहेत. तर ते सगळ्यांनी अटेंड करण्याची खूप गरज आहे. आणि जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे की लग्न ठरतंय किंवा ठरत नाही, पण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एखाद्या काउन्सिलरची गरज लागते या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर ती व्यवस्था आपल्या इकडे आहे का? की बाबा हो, हो, हो. बेसिकली मी स्वतः काउन्सिलर आहे आणि आमच्याकडे जवळपास 15 जणांची टीम आहे. ओके, ही गायडन्स सेशन्ससाठी आहे आणि अजून एक 4 जणींची टीम आहे. ती पूर्णपणे कोर काउन्सिलिंगसाठी आहे. ओके. आणि त्यामुळे हे कसं असतं माहितीये का, की लग्न हा विषय खरोखरी एक टर्निंग पॉइंट असतो आपल्या आयुष्यातला. म्हणजे तुम्हाला लग्न झाल्यानंतरचं जे आयुष्य आहे की नाही, ते पार्टनर कसा मिळतो ह्याच्यावर अवलंबून असतं. हे खरं आहे. पण समजा मला मनासारखा तो आत्ता वागत नाहीये किंवा ती आत्ता वागत नाहीये, तर मी काय केलं पाहिजे की ती वागेल? हं, हा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये. बरोबर. कारण मी एका वेगळ्या पद्धतीने वागले तर समोरच्या माणसाचा प्रतिसाद वेगळा असतो. तो प्रतिसाद मला हवा तसा यायला हवा असेल तर मला माझ्यात बदल करावा लागतो. बरोबर. आणि तो जर करता आला, तर आपण घरामध्ये पण एक सुसंगत वातावरण, चांगलं वातावरण तयार राहतं. आणि ज्यावेळेला आपण बिझनेसचा विचार करत असतो, तेव्हा मला असं वाटतं बिझनेस दोन्ही अंगाने वाढतो. हं, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. व्हर्टिकल. म्हणजे बरोबर. एका बाजूला तुमच्याकडे आमचं काय, आमचं रॉ मटेरियल काय, आमची प्रोफाईल्स, हं, वधूवरांची जी आमच्याकडे प्रोफाईल्स येतात ती, तर ती पण वाढली पाहिजेत. आणि ॲट द सेम टाईम त्यांचं लग्न टिकण्यासाठी आम्हाला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर. कारण ते आता क्रुशल पॉइंट आहे आत्ताच्या संबंध ह्या काळामधला. हं, मग हं. त्याच्यासाठी एक मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मला काय करता येईल? माझा मुलगा डायरेक्टर आहे तन्मय कानेटकर, त्याला काय करता येईल? मग यातलं शिक्षण घेण्याची खूप गरज आहे. तुम्ही असं ॲपरंटली कॅज्युअली, म्हणजे जसं मी म्हणजे मुला-मुलींनी लग्नाकडे कॅज्युअली बघू नये, तसं मी पण ह्या व्यवसायाकडे कॅज्युअली बघता कामा नये ना. बरोबर. खूप विचारपूर्वक त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि कुठल्याही व्यवसायाची की आहे, फक्त याची नाहीये. पण आता आपण गेली अनेक दशकं असं जे बोलण्यातनं आलं, की आपण याच्यामध्ये आहोत आणि एका बाजूला आपल्याला वाटतंय, की लग्न रद्द-बातल होणार आहे हं, आणि हं. तरीही मात्र आम्ही पाय रोवून टिकून आहोत. तर त्याचं कारणच आहे, की आमचे पाय जमिनीवर आहेत आणि आमचं लक्ष मात्र लांब आहे. लक्ष्य म्हणतो ना येस, तसं. येस, 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 येस. ते खूप गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यातलं शिक्षण घेण्याची गरज आहे. अर्थातच या सगळ्या गोष्टी असतील तर अनुरूपमधले विवाह नुसते होणार नाहीत, जमणार नाहीत. तर ते टिकतील, बहरतील, आनंदानं राहतील. जाता आता परत खरंच एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे जे विवाह करणारे इच्छुक तरुण-तरुणी आहेत, त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांचं त्यांना जगू दे. तुम्ही गाईडन्स द्या. त्यांनी मागितली तर मदत करा. ओके. मदत मागितली तर निश्चित करा. कारण खरोखरी पालकांकडे अनुभव खूप आहे. पण आधीच सगळं ताब्यात मुलांच्या देऊ नका. ताब्यात इन द सेन्स लहानपणापासून हं. हं, हं. म्हणजे नकार ऐकायची सवय नाहीये सध्या मुलांना, ज्युनियर, सिनियर के-जीच्या मुलांना हो, सुद्धा. हो. मग तीच संबंध पुढपर्यंत जाते. मग मुलं मागायच्या आधीच पालक पुढे हात देतात. तर मुलांना मदत मागू देत ना, की आम्हाला तुमची मदत हवी आहे. हं. मग द्या. येस. सो याच नोटवरती आपण हा पॉडकास्ट इथे थांबवतोय आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. तुमच्या मनातली प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला मिळाली का? ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवरती जाऊन मॅडमशी संपर्क साधू शकता, त्यांच्याशी बोलू शकता, त्यांच्याकडून काउन्सिलिंग घेऊ शकता. इथपर्यंत जर तुम्ही पॉडकास्ट पाहत आलाच असाल, तर लाईक पण करा आणि आवडला असेल तर शेअर करा. गौरी मॅडम तुम्ही इथपर्यंत खूप छान मार्गदर्शन केलेत त्यासाठी येस. तुमचे आभार. थँक यू. आणि मलाही खूप छान वाटलं इथे आल्याबद्दल, बोलवल्याबद्दल थँक यू. थँक यू. थँक यू.